पिंपरी चिंचवडमध्ये व्यावसायिकाला बांधकाम पाडण्याची धमकी देऊन 50,000 उकळणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांसह यूट्यूब पत्रकार म्हणवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तू, यूट्यूब पत्रकार चंद्रशेखर पात्रे, रामदास ताठे आणि बाबू टेकल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बांधकाम व्यावसायिकानं या संपूर्ण घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे। नेमकं काय घडलं याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। बांधकाम व्यावसायिक मिंकू मल्होत्रा यांचं जुना पुणे मुंबई महामार्ग देहू रोड येथे वडिलोपार्जित घर आहे। त्याची दुरुस्ती सुरू आहे। याबाबत मिंकू यांनी कॅन्टोन्मेंटला पत्र देऊन माहिती दिली होती। दरम्यान हेच हेरून आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तू याने काही यूट्यूब पत्रकारांना सोबत घेऊन मिंकू यांना बांधकाम पाडण्याबाबत धमकी दिली होती। कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे तक्रार करण्यात येईल अशी माहिती मित्राकडे देण्यात आली। आरटीआय कार्यकर्ता राजूला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। यूट्यूब पत्रकार चंद्रशेखर पात्रे, ताटे आणि बाबू टेकल यांनी मिंकू यांच्या घरचं शूटिंग केलं। त्याच दिवशी 6 जून रोजी रात्री आरटीआय कार्यकर्ता राजू हा मिंकू यांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये गेला। तेथे त्याने पैशांची मागणी केली। देहू रोड येथील इतर दोघांकडून बांधकाम पाडण्याची तक्रार न देण्यासाठी प्रत्येकी 1 लाख घेतल्याचं सांगत तू 50,000 दे अशी मागणी करण्यात आली असं तक्रारीत म्हटलं आहे। तसंच पैसे घेत असताना आरटीआय कार्यकर्त्यांचा मिंकू यांनी व्हिडिओ काढला। पैसे घेत असताना आरटीआय कार्यकर्ता स्पष्ट दिसत आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अखेर या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अद्याप पोलिसांनी यापैकी कोणालाही अटक केलेली नाही। त्यांचा तपास सध्या पोलीस करत आहेत।